नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, काल नगर परिषदेच्या काही निवडणुका पार पडल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये जी आहे अविश्वसनीय अशी कामगिरी जी आहे बौद्ध समाजाच्या काही उमेदवारांकडनं करण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी जे आहे मित्रांनो, मोठमोठ्या प्रस्थापित नेत्यांना देखील दणका देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. तर सर्वात मोठा झटका व सर्वात मोठा दणका जर कुणाला बसला असेल तर बारामतीमध्ये बसलाय. बारामतीमध्ये निळा झेंडा फडकलाय आणि ते बारामतीमध्ये शरद पवार यांची बारामती, अजितदादा पवार यांची बारामती म्हटलं जातं. त्या ठिकाणी हा मोठा दणका निळ्या झेंड्याकडनं देण्यात आलाय. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की बारामतीमध्ये जे आहे संघमित्रा काळूराम चौधरी या BSP म्हणजेच बहुजन समाज पार्टीकडनं उभ्या राहिल्या होत्या आणि त्या ठिकाणी फक्त त्या उभ्याच नाही राहिल्या, तर त्या ठिकाणी त्या निवडून देखील आलेल्या आहेत. आणि त्यांनी दुसऱ्या-तिसऱ्या कोणाच्या नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादा पवारांच्या उमेदवाराला पाडून त्या ठिकाणी जिंकून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावरती चर्चा होताना दिसत आहे, की पुन्हा एकदा बारामतीमध्ये निळं वादळ धडकलेलं आहे. तुमचं याबाबत काय मत आहे? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.